मी आज गुरुवार आहे. सर्वांवर तुमची कृपा अशीच राहू द्या. स्वामींचा प्रकट दिन येतोय. स्वामींची सुंदर मूर्ती, वस्त्र लवकर ऑर्डर करा, जेणेकरून तुम्हाला लवकर कुरिअर मिळेल. ज्या ताईंना नवीन मूर्ती घ्यायची आहे त्यांनी. तसंच बघा, सतत विचारला जाणारा प्रश्न, ताई कुलकलशाची सेवा का करावी? आता या कलशाला बघा गजरा घालायचंय बरं का, पूजा झाली तर जो कुलकलश असतो, जसं की तुळजाभवानी कुलदैवत असतं, कोणाचं कुलदैवत ज्योतिबा आहे, खंडोबा आहे, तसंच महालक्ष्मी आहे. तर आपल्या बघा कुलदेवाचा किंवा कुलस्वामीचा कळस आपल्या घरामध्ये पूजा करणं म्हणजे साक्षात आपल्या घरामध्ये त्यांचा कृपा आशीर्वाद असणं. आणि आपल्या घराचं बघा संरक्षण तो कुलकलश करतो. आपल्या घरावरती कोणतंही संकट येण्या अगोदर कुलकलश स्वतःवरती ते संकट घेत असतो बघा. तर बघा, कलशाची स्थापना हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आता अष्टलक्ष्मी कलशाची मी स्थापना केली, हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. तर आज स्वामींची पूजा कशी झाली कमेंट करून सांगा. कारण बघा, कामाची खूप धावपळ असते, शॉपवर सुद्धा बऱ्याच ताई आलेले असतात किंवा पॅकिंग रूममध्ये पॅकिंगचं काम चाललेलं असतं. सगळ्या ताईंच्या ऑर्डरचे व्हिडिओ पूजा करायची असते, त्यामुळे बघा वेळ भेटत नाही आजकाल स्वामींसोबत तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला. पण जसं होईल तसं मी स्वामींचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत असते. स्वामींचं